22-02-24 कोणाचे असेल त्यांनी बाजूला करा, कारण की पाठीमागच्या गाडी काढायची आहे, त्याच्यामुळं प्लीज आपण कोणाचे असतील त्यांनी चला आणि लगेच आपली गाडी बाजूला करून घ्या. चला मॅचकडे जाऊया. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय फलंदाज अजिंक्य आणि नॉन सेकंडवरती संतोष, गोलंदाज वलीद. गोलंदाजी मार्क होती. 3 ओव्हरची मॅच, महत्वपूर्ण मॅच. ओ पहिलाच बॉल इज अनटेकन. मोठी विकेट, मोठा मासा गळाला आली आहे. अजिंक्य रसाळची विकेट. प्राइज विकेट. अजिंक्य रसाळ पहिल्याच बॉलवरती विकेट. हसनबाई यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी वलीद या गोलंदाजासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. पहिल्या बॉलवरती विकेट, प्राइज विकेट, महत्वाची विकेट. अजिंक्य रसाळ बाद झाला आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 3 आपण पाहता अमोल. आता गोल ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. वलीदनं मात्र त्याचं काम तर मात्र कम्प्लीटच केलंय. जी विकेट हवी होती ती विकेट्स त्याला मिळाली आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळते वलीद इब्राहिम हाल टीमकडनं. यावेळी फटका चांगलाय. काव कॉर्नरच्या अगदी बाजूने बॉलला काढलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. $224 वल्स ओगनची गाडी आहे. कोणाची असेल त्यांनी प्लीज ती बाजूला करा, कारण की पाठीमागच्या गाड्या काढायच्या आहेत. एकच धाबाली आहे. एका धाब्यानं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 5. अगदी तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले अमोल आणि पहिलाच बॉल अगदी चौकार. त्याच्यानंतर मात्र संयम दाखवला. सेन्सिबल क्रिकेट जे कशा पद्धतीनं खेळलं जातं ते पाहायला मिळतं. एक चौकार आल्यानंतर सिंगल घेतली. सिंगल आल्यानंतर अगदी आपण पाहताय संघाची धावसंख्या 5. सॅकवरती आता संतोष शिदून आपल्याला पाहायला मिळत आहेत. टप्प्याचा बॉल स्लॅश केलाय. फिल्डर आहेत थोडंसं अगदी आपण पाहता आउटफील्डमध्ये बॉल फिरलाय. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सेकंड एंडवरती धावतायत. फेकी थोडी वाईड आली आहे. क्विक फेकी होणं फार गरजेचं होतं. रॉकेट थ्रो, परंतु इथे सहजतेनं बॉल दिला आणि तोपर्यंत बॅटर देखील पोहोचलेत. 2 धाबा कंप्लीट झाल्या आणि 2 धाब्यानं आपण पाहताय धावफलक आपल्याला पाहायला मिळेल ते मात्र एकंदरीतच 7 धावा धावफलकावरती बॅटिंग करणाऱ्या स्वराज्य 11 भैरवनाथ अंदरून टीमच्या आपण पाहता. स्वराज्य रिसॉर्ट्सचे प्रोप्रायटर स्वप्नीलजी रसाल यांनी पुरस्कृत केलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. टप्प्याचा बॉल ऑन साईडला टर्न केला. व्यवस्थित अगदी कलेक्शन झालंच नाहीये. तोपर्यंत फक्त एकच धावे ते आणि एका धाव्यानं आपण पाहिलं तर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 8 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. पहिल्या बॉलवरती विकेट आली. अजिंक्य बाद झाला आणि त्याच्यानंतर अमोलनं तो चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आता पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक आहे समोर वल्लभ. चांगला बॉल पडल्यानंतर वेगानं पुढे निघालाय. राईज झालाय. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 1 इथून समाप्त होत आहे. 1 षटकांच्या समाप्तीनंतर 8 धावा या धावफलकावरती आल्या तांजरून टीमच्या. 8 धावा धावफलकावरती विकेट्स 1 आली आहे. 3 ओव्हरची मॅच.
शॉर्ट टर्म क्रिकेट कमी गतीचे खऱ्या अर्थानं ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि कमी खऱ्या अर्थानं षटकांमध्ये तुम्हाला प्लॅनिंग करून एक मोठं टार्गेट सेट करायचं आहे, जिथे मात्र पहिल्या षटकांमध्ये फक्त 8च धावा आल्यात, 1 विकेट्स आली आहे. आणि आता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज आगाज सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती. चला वेळ जास्त घेऊ नका. इब्राहिम हाल टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय स्वराज भैरवनाथ अंजरून. चांगली मॅच आहे, सेकंड राऊंडची मॅच आहे. ओ इथे समोर केलेत फिल्डर आहे, डाऊन दी बॉल पकडली एक कॅच, आणखीन एक विकेट. फलंदाज संतोष बाद. सलामीचे दोनही फलंदाज आता इथून माघारी परतलेत आणि आता चौथ्या क्रमांकावरती आपण पाहता निखिल सॅकिंग एंडवरती आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतील. 8 धावा धावफलकावरती विकेट्स 2 आल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते इब्राहिम हाल टीम कडून. आगास देखील अगदी बाची कडा पाठीमागे एसटी रक्षक आहेत, पकडलेत कॅच. बॅक टू बॅक विकेट. निखिल गेल्या पावली माघारी परततात. शिवा बैलाचे मालक हसीन कर्जेकर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. अखिल दुसरे ज्यांना कॅच पकडले त्याच्यासाठी देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मुझफ्फर मांडलेकर यांच्याकडून. मुझफ्फर मांडलेकर आपली गाडी आहे ती आपण थोडीशी बाजूला करा, कारण की पाठीमागच्या गाड्या काढायच्या आहेत. मुझफ्फर सर आपली गाडी काढा, कारण की पाठीमागे गाड्या काढायच्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता 9 विकेट्स आल्या तर 3. नाजूक परिस्थिती सध्या तुम्ही पाहताय स्वराज 11 अंदरून टीमची, जिथे मात्र 9 धावा धावफलकावरती आहेत. विकेट 3 आल्यात. वेळ घेऊ नका प्लीज. आगाज गोलंदाजी मार्कवरती पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट्स, त्याच्यानंतर सिंगल ऑन स्ट्राईक अमोल. ओ अमोलच्या बॅटमधून स्ट्रोक तर आला. इथे फिल्डरकडनं चुकी झाली, बॉल सरळ चाललाय मिड विकेटला सीमा रेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. चौकार. नंतर धावसंख्या फ्लाय होते. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात स्वराज 11 अंजरून टीमच्या. स्वराज फार्म 11 अंजरून टीमच्या आपण पाहता स्वप्नीलजी रसाल साहेबांनी पुरस्कृत केलेला आज संघ आज त्यांच्या नावानं त्यांच्या फार्म हाऊसच्या नावानं खऱ्या अर्थानं आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 13, विकेट्स 3 आल्यात. आगाज पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 1च धाव आली होती, त्यांच्या विरोधामध्ये 2 विकेट्स आल्या होत्या, परंतु आता चौकार अमोलच्या बॅटमधून.
समोर होता, ऑन साईडला टर्न केला, बॉटम हँडचा चांगला वापर, एक कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न परंतु नकार दिला. एकच धाबेतून आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्यानं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते अगदी 14 वरती. 14 धाबा धावफलकावरती आहेत. या षटकातील 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. दुसरं षटक चालू आहे, 3 ओव्हरची मॅच आहे. एकात 2 मोठे फटके तर अपेक्षित आहेत स्वराज फार्म अंजरून टीमला. एक चांगली टोटल, एक सन्मान्यजनक धावसंख्या व इथे देखील आपण पाहता स्ट्रोक तर केल्या. लॉंग ऑफकडे फिल्डर आहेत, बॉलला फील्ड करून फेकी करतील. तोपर्यंत फक्त एकच धाव. एका धाब्यानं आपण पाहता धावफलक आता जाऊन पोहोचेल ते अगदी 15. 3 बाद 15 स्वराज फार्म 11 अंजरून टीमची. विकेट्स महत्वाच्या 3 आल्यात. अजिंक्य अगदी आपण पाहताय 0 या धावसंख्येवरती बाद झाला. ज्या अजिंक्यचा खेळ पाहण्यासाठी बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झालेत. अतुल लोंगले जे खऱ्या अर्थानं उंबरोलीवरून खास अजिंक्य रसाल यांचा खेळ पाहण्यासाठी आले होते, परंतु अजिंक्य इथे पहिल्याच बॉलवरती बाद झाला. अंजरून टीमचा बायकर मॅन म्हणून जी ओळख आहे अजिंक्य रसालची, याच मैदानावरती त्याला मॅन ऑफ द सिरीजची ती बाईक मिळाली होती आणि तो 0 वरती बाद झाला. थोडेसे प्रेक्षक नाराज असतील, त्याचे चाहते, त्याचा चाहते वर्ग अगदी मोठा आहे, फॅन फॉलोईंग मोठी आहे. थोडेसे नाराज तर जरूर असतील, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये या गोष्टी होतच राहतात. खुलामध्ये टाकलाय, अगदी आपण पाहताय ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, बरोबर वाडीश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरमध्ये बॉल. धाव मिळते ती सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचेल ते अगदी 16 वरती. 16 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाज फिरोज आपण पाहता तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती. पहिली सिंगल तर आली आहे, अमोलला साईक दिली आहे ओमकारनं. आता अमोल ऑन साईक जो 5 मध्ये वैयक्तिक 10 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय, परंतु यावेळी मिस टायमिंग आहे. हवेमध्ये फिल्डर नाही आहेत, नो मार्क्स लँड. एक कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न सहजतेनं कंप्लीट होती आहे. गुड रनिंग बिटवीन विकेट. चान्स बनला होता, फटक्यामध्ये एलिव्हेशन नव्हते, ताकद जनरेट झाली नव्हती, मिस हिट झाला होता. धावा मिळाल्या त्या 2 धाब्यानं आपण पाहताय धावफलक अगदी 18 वरती जाऊन पोहोचलाय. आता खऱ्या अर्थानं स्वराज फार्म 11 अंजरून टीम हेच म्हणत असेल, धावा कसेही येवोत, फक्त धावा येणं गरजेचं आहे, टार्गेट सेट होणं हे फार गरजेचं आहे. कारण की ज्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहता इब्राहिम 11 हाल टीमची पाहायला मिळते, प्रत्येक गोलंदाजानं कॉन्ट्रीब्युशन देत असताना जबरदस्त कामगिरी केली आहे. डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारी गोलंदाजी, विकेट टेकिंग गोलंदाजी, अगदी फलंदाजांना मुभास दिली नाहीये, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. इतकी चांगली गोलंदाजी 3ही गोलंदाजांना आतापर्यंत केली आहे. फिरोज पहिल्या 2 बॉलमध्ये 3 धावा खर्च करतोय. पुढे सरकले, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नाहीये, फिल्डर डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप झाले. पुनश्च एकदा गोलंदाजानं अगदी आपण पाहताय पुरेपूर प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत, परंतु फिल्डरकडनं चुक्या होत आहेत. फिल्डिंग डिपार्टमेंट अगदी खराब काम करताना यावेळी पाहायला मिळत आहे, जिथे वारंवार चुका होताना पाहायला मिळत आहेत. धाबा मिळतील पुनश्च एकदा 2 धाब्यानं 20 धावा धावफलकावरती जीवदान मिळालंय. फलंदाज अमोलला 7 मध्ये 14 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय टीमसाठी. त्याच्या धावा खऱ्या अर्थानं 14 आहेत 20 मधील. हो, यावेळी देखील आपण पाहता एक साकावरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, मिस हिट झाला. पुनश्च एकदा ती चुकी, कॅच ड्रॉप. 2 धावा कंप्लीट झाल्यात, तिसरीचा कोणताही प्रयत्न नाहीये, कारण की अमोलला त्याच्याकडे साईक हवी आहे. फिल्डिंग मध्ये नेमकी काय करतीये इब्राहिम 11 हाल टीम. या सातत्यपूर्वक चुका आपल्याला पाहायला मिळतात. कॅचेस ड्रॉप होत आहेत, धाबा वाढत आहेत. 22 धावा धावफलकावरती. दबाव तर अगदी गोलंदाजानं बनवून ठेवला, परंतु फिल्डिंगमधून त्या धावा वाचवणं फार गरजेचं आहे, त्या कॅचेस कॅरी करणं फार गरजेचं आहे. फिरोज चांगली कामगिरी करतायत. प्रत्येक बॉल अगदी जर पाहायला गेला ना तर तिथे चान्स बनला कॅचसाठी, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. तो चांगला बॉल, वेगवान बॉल. फलंदाज या ठिकाणी अगदी जर पाहायला गेलं तर रनआउट होतील. अमोल आता साईक वरती ओमकार आपण पाहणार आहोत.
शेवटचा बॉल 22 धावा धावफलकावरती. पहिलं सत्र चालू आहे. 9 मध्ये 16 धावा बनवला. त्या मात्र अमोलनं चांगली बॅटिंग केली. बावीस धावा धावफलकावरती. आणि आता इथून अगदी आपण पाहता श्रवण हा नवीन फलंदाज जो नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवरती ओमकार. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील. 22 झाल्यात. 1 आली तर 23, 2 आला तर अगदी 24, चौकार आला तर मात्र 26, षटकार आला तर 28. ओ यावेळी फुलाल यांचा बॉल ड्राईव्ह केला. लॉंग ऑफ कडे बॉल ओ झाले. पुन्हा एकदा मिसफिल्ड आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसरीचा प्रयत्न आणि फलंदाजी दोन होतील बाद. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र स्वराज फार्म 11 अंदरून टीमचं 24. टार्गेट आहे 18 बॉलमध्ये 25 या धावसंख्येचं. आणि तोपर्यंत आपण करूया नेक्स्ट मॅचचा टॉस, जिथे मात्र एकीकडे तुम्ही पाहणार आहात 40-40 सरकार नावंडे आणि त्यांच्या विरोधामध्ये खळापूर. दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी या. सन्मान्य संतोषजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत. 40-40 सरकार नावंडे आणि त्यांच्या विरोधामध्ये खळापूर. दोन्ही टीमचे कर्णधार. चला या टॉससाठी टार्गेट अगदी आपण पाहता 18 बॉलमध्ये 25 या धावसंख्येचं आहे. चाळीस 40 सरकार नावंडे आणि त्यांच्या विरोधामध्ये खळापूर. दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी यायचंय. चला नामंडे टीमचे कर्णधार या टॉससाठी खलापूर टीमचे कर्णधार उपस्थित झालेत. अठरा धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे दोनही फलंदाज दाखल झालेत. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय आरिफ आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आगाज. थोडेसे बॅटिंग लाईनअप मध्ये चेंजेस पाहायला मिळतात. आता खऱ्या अर्थानं आकाशला सलामी करण्यासाठी पाठवला जो नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो. परंतु गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय गोलंदाज
अजिंक्य अजिंक्य रसाल गोलंदाजी मार्कवरती. 18 बॉल 25 इक्वेशन. पहिला बॉल गॅप शोधली आहे. इनफिल्डला भेदले बॉल डीप कडे चाललाय. बघता बघता पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. शॉर्ट बॉल शॉर्ट टर्म पूल केलाय. बॉलला सरळ पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. डीप स्क्वेअर लेगला आलाय हा षटकार. नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10. 10 धावा धावफलकावरती आहेत. 25 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आरिफनं मात्र सुरुवात केली आहे. अगदी आपण पाहताय पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय आणि बॉलला सरळ पाठवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. एक टप्प्या अखेर चौकार. चौकार आलाय आणि या चौकारानंतर धावसंख्या अगदी आपण पाहताय 14. कट केला बॅकफुट वरती जाऊन फिल्डर आहेत पकडले कॅच. शॉट बॅकवर्ड पॉइंटला मिळते पहिली विकेट. फलंदाज आरिफ बाद. खोलामध्ये टाकला होता. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमा पार. अब्रार आल्या आल्या त्याच्या बॅटमधून देखील आलाय हा चौकार. ती 18. यावेळी पुढे सरकले होते. यष्टीरक्षक देखील चुकी करतात. बॉल आता दोन निसटला. धाव मिळते ती 22च्या स्वरूपामध्ये. एका धावेनं धाव फलक ते 19. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या येते 19. बनवायच्या आहेत त्या अगदी आपण पाहताय 25. म्हणजे 12 बॉल आणि आता धावा बनवायच्या आहेत त्या 6. 12 बॉलमध्ये 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. अब्रार आणि त्याच्या साथीनं आगाज हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दूरवरून केला फटका. मिस टायमिंग आहे. फिल्डर आहेत सतीशनं पकडली आहे कॅच. डीप मध्ये बरोबर अगदी मिड विकेटला
आणखीन एक विकेट इथून आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉलमध्ये 6 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय गोलंदाज ओमकार आला आणि पहिल्याच बॉलवरती ओमकारनं इथून मात्र विकेट्स मिळवली आहे. अब्रारला इथून मात्र परत पाठवलं. नवीन फलंदाज एजाज. 11 बॉल आणि आता धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 6. 11 बॉल 6 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. या धावसंख्येचा जर बचाव करायचा आहे ना तर डॉट बॉल आणि विकेट्स हे समीकरण खऱ्या अर्थानं फार महत्त्वाचं राहील. तुम्हाला जास्तीचे डॉट बॉल फेकावे लागतील, थोडंसं प्रेशर क्रिएट करावं लागेल, तुम्हाला विकेट्स घ्याव्या लागतील. त्याचवेळी 11 बॉलमध्ये 6 धावसंख्येचा बचाव या ठिकाणी होऊ शकतं. ते ओमकारने करून दाखवलंय कारण की पहिल्याच बॉलवरती त्यांना विकेट्स मिळवली आहे. नवीन बॅटर आला ऑन स्ट्राईक. ओ इजाज आल्या आल्या त्याच्या बॅटमधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे लॉंग लेगला. विजय षटकार आणि मॅच मात्र जिंकली आहे ती मात्र हाल टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हाल टीम. अंदरून दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला या मॅचचं मॅन ऑफ द मॅच ज्यांनी एक षटक हाताळलं, धावा खर्च केला ते अगदी आपण पाहताय 7 आणि विकेट्स त्याने मिळवल्या त्या 2 ते आगास ठरलेत.